पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दिनांक 17 नोव्हेंबर रोजीपर्यंत नगरसेवक पदासाठी 366 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचं दिसतं। खरं तर इतक्या मोठ्या संख्येने नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असावी। तर नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। आता ही निवडणूक तिरंगी होणार की दुरंगी अशी चर्चाही शहरामध्ये सातत्याने होत होती आणि अखेर ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। कारण आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीने काही प्रभागातून आपले उमेदवार मैदानात उतरवलेले आहेत। नगराध्यक्ष पदासाठी श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीकडून सारिका राहुल साबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या यादीकडे आपण निरीक्षण केलं तर जवळपास 17 उमेदवारांनी आपले नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत। एकूणच आणखी 3 दिवसाचा कालावधी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आहे आणि या कालावधीमध्ये किती उमेदवारी अर्ज मागे घेतले जातात हे आपल्याला पाहायचं आहे। परंतु नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी भाजपकडून सौ श्यामल लक्ष्मण शिरसट यांचा उमेदवारी अर्ज आहे। श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीकडून सारिका राहुल साबळे यांचा उमेदवारी अर्ज आहे। तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भगीरथ बालके यांचा उमेदवारी अर्ज राहिलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक तिरंगी होणार हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे। खरं तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीची भूमिका बदलू शकते अशी एक चर्चा पंढरपूर शहरात सुरू आहे। नगरसेवक पदासाठी अनेक ठिकाणी रुसवे फुगवे होते आणि ते काढण्यासाठीच आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या काही समर्थकांना नगरसेवक पदाची संधी द्यावी अशी मागणी त्यांच्यामध्ये तडजोड होऊ शकली नाही आणि यातूनच श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचा स्वतंत्र लढण्याचा निर्धार पुढे आल्याचं म्हटलं गेलं। खरं तर याबाबत अनेक इतरही चर्चा होत आहेत, परंतु तुर्तास आपण विठ्ठल परिवर्तन आघाडीचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यापैकी काही उमेदवारांनी माघारी घेण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्याही निश्चितपणे मैदानात राहणार का याची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणात आहे। कारण विठ्ठल परिवार ज्या वेळेला एकत्र येण्याची चर्चा होत होती त्यावेळेला विठ्ठल कारखान्यावर झालेल्या बैठकीत आमदार अभिजित पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं होतं की आपल्यावर खापर नको म्हणून आपल्याला काही भूमिका योग्य घ्याव्या लागणार आहेत आणि पंढरपूर शहराच्या विकासाचा प्रश्न आहे। तुम्ही पंढरपूर शहरात जाता त्या ठिकाणची त्या शहराची झालेली अवस्था बघितल्यानंतर मग अशा वेळी आपण योग्य भूमिका बजावली पाहिजे आहे आणि म्हणूनच आपण नगरपालिकेच्या फक्त निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला असं एक त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केल्याचं म्हटलं जातं। आता खरे तर ही निवडणूक तिरंगीच होणार अशी ठाम वक्तव्य काही ठिकाणाहून होताना दिसून येत आहेत, परंतु आणखी काही कालावधी आहे, पाहूयात काय काय घडतंय। तुर्तास ही निवडणूक तिरंगी झाली तर नक्की कुणाला फटका बसणार आणि कशा पद्धतीनं बसणार याची चर्चा खरे तर मागील 8-10 दिवसापासून 15 दिवसापासूनच होत आलेली होती। कारण
पूर्वी तिरंगीची चर्चा सुरूच होती, परंतु ती वेगळ्या पद्धतीनं सुरू होती. आता तिरंगीची चर्चा येऊन थांबली ती विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या विषयापर्यंत. सर्वात महत्वाचं आहे की मागील वेळेला जी तिरंगी लढत झालेली होती त्या तिरंगी लढतीचा फटका खूप मोठ्या प्रमाणामध्ये तत्कालीन आमदार स्वर्गीय भारतनाना बालके यांनी जो उमेदवार मैदानात उतरवलेला होता संतोष नियतराव यांच्या माध्यमातून त्याला बसल्याचं म्हटलं जात आलेलं होतं. आता निवडणूक म्हणले की सगळे डाव प्रतिडाव डावपेच व्यूहरचना ह्या होतच असतात आणि त्या तशाच पद्धतीनं झाल्या होत्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवायची हा प्रत्येकाचा एक अधिकार आहे. त्यामुळं ते अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले गेले, काहींनी काढून घेतले आणि गेल्या 2016च्या निवडणुकीमध्ये काही उमेदवार मैदानात कायम राहिल्याचं दिसून आलं होतं. आणि प्रत्यक्षात मतमोजणीनंतर जी आकडेवारी समोर आली यात नक्की कोणाचा फटका कोणाला बसला, कोणाचा फायदा कोणाला झाला आणि कोणामुळे कोणाचा तोटा झाला याची चर्चा सातत्याने होत आलेली होती. आणि आता ही निवडणूक तिरंगी होतीये, परंतु खरं तर 2016ची निवडणूक तिरंगी नव्हती असं माझं ठाम मत आहे. ती निवडणूक बहुरंगी होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मागील निवडणुकीमधली जर आकडेवारी आपण पाहिली तर मागील निवडणुकीमध्ये आपण पाहिलं 5458 नागरिकांनी मतदारांनी मतदान केलेलं होतं. शहरातील 54,458 मतदारांनी आपला मताचा हक्क बजावलेला होता. तर यामध्ये ज्या विजयी उमेदवार होत्या भोसले साधना नागेश यांना 20,754 इतकी मतं पडलेली होती. तर 2 नंबरवर जे राहिलेले होते संतोष नियतराव जे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना त्या निवडणुकीमध्ये 16,920 इतकी मतं मिळालेली होती. तर त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर होते ते डॉक्टर BP रोंगे सर यांना 4,234 इतकी मतं मिळालेली होती. खरं तर BP रोंगे सर हे एक सुशिक्षित उच्च शिक्षित चेहरा, एका संस्थेचे पंढरपुराच्या वैभवात भर घालणाऱ्या संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून खरं तर पंढरपूरकरही त्यांना त्याच पद्धतीनं मतदान करतील अशी एक भावना त्यावेळेला व्यक्त झालेली होती. परंतु राजकारण आणि जे काही इतर विकासात्मक विचार आहेत हे कधी कधी एकमेकाची साथ सोडतात असं म्हटलं तरी वावगं ठरलेलं नाही. आपण बघितले गेल्या वेळेला 3ऱ्या क्रमांकाची मतं जी घेतलेली होती पाटील युवराज विलास म्हणजे युवराज दादा पाटील जे विठ्ठल परिवारातील एका गटाचे नेते म्हणून आजही ओळखले जातात. खरं तर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत युवराज पाटील यांची एंट्री उमेदवारी त्यावेळेला त्यांनी दाखल केलेली खूप चर्चेचा विषय झालेली होती. कारण स्वर्गीय आमदार भारतनाना बालके यांनी संतोष नियतराव यांना उमेदवारी दिल्यानंतर युवराज पाटील यांनी बंड करून त्यावेळेला ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. खरं तर पक्षाकडून त्यांना आग्रह होता असं म्हटलं जातं, परंतु जे इथले स्थानिक समीकरण आहेत त्या समीकरणाला कुठेतरी त्यामुळं मोठा धक्का बसला की जो एकत्रितपणे उमेदवाराचा पराभव करण्याचा निर्धार त्याच्या पूर्वीच्या अनेक बैठकात व्यक्त केलेला होता त्याला धक्का देण्याचंच काम युवराज पाटील यांनी त्या वेळेला केलं होतं अशी टीका निवडणुकीची मतमोजणीची जी आकडेवारी पुढे आली त्यावेळेला झालेली होती. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाची मतं घेतलेली होती ते देवधर मुकुंद शंकर. आता मुकुंद शंकर देवधर हे पंढरपुरातील एक संघाच्या संस्कृतीतलं कुटुंब म्हणून देवधर कुटुंब ओळखलं जातं. भाजपच्या विचारधारेशी नाळ असलेलं कुटुंब म्हणून मुकुंद देवधर हे देखील ओळखले जात होते. आणि खरं तर त्यांचा मंदिर परिसर किंवा जो काही विशेष भाग आहे त्या भागामध्ये त्यांच्या म्हणजे परिवारांबद्दल खूप मोठ्या आदराची भावना असल्याचं दिसून येत होतं. आणि ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरल्यामुळे निश्चितच काहीतरी खूप मोठं त्या परिसरातील मतदान त्यांना पडेल. शहरात देखील त्यांच्या विचारधारेचे अनेक लोक असल्यामुळे निश्चितपणे राष्ट्रीय सेवक संघ स्वयंसेवक संघ अथवा त्याच्याशी ज्या संलग्न संस्था आहेत त्या विचारधारेतील खूप मोठं मतदान त्यांना होईल अशी एक भावना त्यावेळेला व्यक्त झालेली होती. परंतु तसं काही होऊ शकलं नाही. आणि मुकुंद शंकर देवधर
हे 3077 इतके मतं त्यांना नगराध्यक्ष पदासाठी त्यावेळेला मिळाली होती. चौथ्या क्रमांकावरची जी मतं घेतली होती 2344 ती घेतली होती पंढरपुरातील शिवाजी आप्पा कोळी. आता शिवाजी आप्पा कोळी यांच्या नावाबद्दल वेगळं काही सांगायला नको. खूप वर्षापासून खूप लोकांनी ते नाव ऐकलेलं आहे. कदाचित त्यांच्या दातृत्वाची चर्चा काही जण करताना दिसून येतात, इतरही अनेक चर्चा त्यांच्या होताना दिसून आल्या आहेत. परंतु त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी जो अर्ज भरला त्याची आणखी एका वेगळ्या अर्थाने गेल्या वेळेला चर्चा झालेली होती. कारण त्यांच्या पत्नी परिचारक गटातून म्हणजे परिचारक प्रणित जी भाजपा शहर विकास आघाडी होती त्या आघाडीच्या त्या उमेदवार होत्या आणि एकीकडून आपल्याच कुटुंबातील सदस्याला आघाडीकडून उमेदवारी नगरसेवक पदाची असताना नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष लढण्याचा जो त्यांनी निर्णय घेतला होता शिवाजी आप्पा कोळी, हा निर्णय खरोखरच चर्चेचा विषय झाला होता. हा व्यूहरचनेचा एक भाग आहे अशी चर्चा त्यावेळेला झालेली होती. आणि तसं म्हटलं तरी वावगही ठरणार नाही, कारण ज्या चिन्हावर संतोष नेत्राव हे मैदानात उतरलेले होते पंजा, ते चिन्ह ज्या भागात चालतं त्या भागात शिवाजी आप्पा कोळी यांचा खूप मोठा संपर्क होता आणि त्याचा फायदा निश्चितपणे कोणाला होईल आणि कशा पद्धतीने होईल या उद्देशानेच ती उमेदवारी होती अशी टीकाही पुढे होताना दिसून आली. अशा पद्धतीने मागील तिरंगी लढतीमध्ये पंढरपूर शहरातील जनतेने जर आपण निरीक्षण केलं तर एकूण 54,578 मतापैकी 20,754 इतकी मतं ही सौ साधना नागेश भोसले यांना मिळालेली होती. आणि मत विभागणीचा जर विचार केला तर जवळपास 27,000 इतकं मतदान हे विरोधातले म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या ज्या विजयी उमेदवार आहेत त्यांच्या विरोधातले जे इतर उमेदवार होते त्या उमेदवारांना गेल्याचं दिसून आलं. आता यात काही इतरही अनेक मोठे छोटे इतर उमेदवार आहेत, परंतु त्यांना तितकंसं मतदान होऊ शकलं नाही. पण हे जे 4 प्रबळ उमेदवार होते या 4 प्रबळ उमेदवारांनी जवळपास 25 ते 26,000 इतकं मतदान घेतल्याचं आपल्याला दिसून येतंय. म्हणजेच या पंढरपूर शहरामध्ये तिरंगी बहुरंगी लढतीचा फायदा कोणाला होतो, तोटा कोणाला होतो हे निश्चितपणे यातून स्पष्ट होतंय, स्पष्ट झालेलं होतं. तो यंदा एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे अशी आहे की जी 8 उमेदवार मैदानामध्ये आहेत सध्या, या 8 उमेदवारामध्ये मुलानी जैतूनबी अब्दुल रौफ या अपक्ष म्हणून आहेत, बालके प्रणिता भगीरथ बालके या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आहे. दुसरा एक उमेदवारी अर्ज प्रणिता बालके यांचाच आहे, तो पण तो अपक्ष आहे, ते कदाचित काढून घेणार आहेत. बंदपट्टे कांचन तुळजाराम या अपक्ष म्हणून आहेत. साबळे सारिका राहुल या श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिरसट परिवारातील 2 अर्ज आहेत. यामध्ये श्यामल लक्ष्मण शिरसट आणि प्रतीक्षा विक्रम शिरसट असे नगराध्यक्ष पदाचे जे 2 अर्ज आहेत त्यातला सौ प्रतीक्षा विक्रम शिरसट यांचा अर्ज निश्चितपणे रिमूव्ह होणार आहे, यात काय वाद नाही. आणखी एक अर्ज आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या सौ भारती राजू शिंदे यांचा. अशा पद्धतीने यामधले किमान आणखी 2 अर्ज हे रिमूव्ह होणार आहेत. म्हणजे अपक्ष असलेल्या प्रणिता बालके या निश्चितपणे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार म्हणून राहतील आणि भारतीय जनता पक्षाकडून जे शिरसट परिवारातील 2 अर्ज आहेत त्यापैकी एक अर्ज निश्चितपणे मागे घेतला जाईल असं म्हटलं जातंय. त्यामुळं आता ही लढत ही मुख्यतः तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता बालके, भारतीय जनता पक्षाच्या श्यामल शिरसट आणि वंचित बहुजन आघाडीच्या भारती शिंदे आणि त्याचबरोबर आमदार अभिजित पाटील प्रणित विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या साबळे सारिका राहुल. परंतु ही लढत खरं तर पाहिलं तर तिरंगीच आहे, तिरंगी होणार आहे. प्रबळ दावेदार जे समोर येणार आहेत ते आपल्याला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असलं तरी ही निवडणूक ही मागील निवडणुकीसारखी नाही असं निश्चितपणे का म्हणावं असं वाटतं. तर या निवडणुकीमध्ये केवळ 6 उमेदवार मैदानात असणार आहेत. त्यातील आणखी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत काही अर्ज माघारी जात आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु गेल्या वेळेला ज्या ज्या भागातून जे जे उमेदवार पुढे आले होते नेमकं यावेळेला तशी परिस्थिती नाही.
आमदार अभिजित पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन आघाडीकडून सौ सारिका राहुल साबळे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरला आहे, परंतु अजूनही ऐन वेळेला काहीतरी तडजोड होईल अशी शक्यता आजही चर्चिली जाते. आपण आणखी याला 3 दिवसाचा कालावधी बाकी आहे. त्यानंतरच निश्चितपणे कशा पद्धतीने या लढती होतील याची आपण चर्चा करू. पण तुर्तास तर आज एकूण 17 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले. हे नगरसेवक पदाचेच उमेदवारी अर्ज जे आज माघारी घेतलेले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून कोण कोण माघार घेतं हे आपल्याला पुढील 3 दिवसात आणखी स्पष्ट होईल. परंतु तुर्तास एवढंच आहे की मागील निवडणुकीमध्ये जी मतविभागणी झाली आणि त्यावेळेला असलेलं मतदान आणि आता ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जे तरुण मतदार वाढलेले ते निश्चितपणे या निवडणुकीमध्ये तिरंगी हो, बहुरंगी हो, अगर दुरंगी हो एक प्रभावी भूमिका बजावतील असं मला ठामपणाने वाटतं. धन्यवाद.